बोलण्यासाठी जो व्याख्यानाचा विषय दिलेला आहे, तो विषय सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय असा आहे. कारण महाराष्ट्रातील जो सोलापूरचा इतिहास आहे, तो अनेक अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण असा राहिलेला आहे. त्याचं कारण असं, की सोलापूर जिल्हा हा बहुभाषिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर तत्कालीन काळामध्ये औद्योगिक नगरी म्हणून ओळखला जात होता आणि आजही त्याच्या पाऊलखुणा आज आपल्याला बघायला मिळतात. अर्थात त्याच्यामध्ये गती कमी झाली असेल, परंतु आजही मोठे कामगार सोलापूर शहरामध्ये आहेत. त्याचबरोबर साहित्यिकाची एक नवी पिढी तयार झालेली आहे. आज त्याच्यामध्ये आदरणीय डॉक्टर महेंद्र कदम सर आहेत. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना शैक्षणिक सुद्धा हे जे काही वाटचाल सुरू आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणून मला या ठिकाणी असं म्हणावं वाटतं, की असा समृद्ध वारसा सोलापूर जिल्ह्याला लाभलेला आहे आणि या वारशाचा उल्लेख करत असताना इतिहास लेखन जे आहे ते अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं. त्याचं कारण असं आहे, की इतिहास लिहित असताना जर का चुकीचा इतिहास वाचला गेला, तर असंख्य पिढ्या पुढे तो चुकीचा इतिहास वाचत राहतात. म्हणून इतिहासकारावर मोठी जबाबदारी आहे, की त्यानं काळजीपूर्वक इतिहास लिहिला पाहिजे, काळजीपूर्वक घटना वाचल्या पाहिजेत आणि काळजीपूर्वक त्याचं विश्लेषण केलं पाहिजे. दुसरी एक महत्वाची बाब अशी आहे, की इतिहास लेखनाची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया संस्कारशील प्रक्रिया आहे. त्याचं कारण असं तुम्हाला सांगतो, की इतिहास लिहित असताना इतिहासकार काय करतो, की जी घटना आहे किंवा तथ्य जे आहेत, ती तथ्य संकलन करतो आणि त्या तथ्यावर तो संस्कार करतो आणि मग आपल्या समोर तो इतिहास उभा राहतो. जसं एखादे आई वडील आपल्या मुलाला मुलावर संस्कार करतात, अगदी त्याचप्रमाणे इतिहासकार सुद्धा त्या घटनेवर संस्कार करत असतो आणि मग ती जी काही इतिहासाची मांडणी आहे, ती इतिहासाची मांडणी आपल्यासमोर उभी राहत असते. म्हणून या ठिकाणी दुसरा उल्लेख या ठिकाणी करावा असा वाटतो, की या सोलापूर जिल्ह्याच्या संदर्भात इतिहास जे लेखन झालं, तेवढं फारसं मोठ्या प्रमाणात झालं नाही. मराठीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेखन झालं. पण हे जे इतिहास लेखन आहे सोलापूरच्या हुतात्म्याच्या संदर्भामध्ये जे लेखन झालं पाहिजे होतं, ते लेखन खऱ्या अर्थानं इंग्रजीमध्ये सुद्धा झालं पाहिजे होतं. आज गॅजेटेर सारखा सोलापूर गॅजेटेरच्या भागामध्ये थोडासा उल्लेख आहे आणि दुसरा भाग असा आहे की सोलापूरच्या इतिहासाकडे बघत असताना मार्शल लॉ आणि हुतात्म्यांना फाशी हा एवढ्या पुरताच इतिहास मर्यादित नाही. त्याचं कारण असं आहे की या हुतात्म्यांना फाशी देण्याच्या अगोदर किंवा मार्शल लॉच्या अगोदर एक विशिष्ट अशी वैचारिक पार्श्वभूमी तयार झालेली होती. त्याचबरोबर मार्शल लॉच्या नंतर सुद्धा स्वातंत्र्याची चळवळ ही तेवत राहिलेली होती. हा सगळ्यात महत्वाचा भाग या ठिकाणी आपल्या समोर नमूद करावा वाटतो. कारण सोलापूर हे शहर अशी भूमी होती की ती औद्योगिक नगरी होती, कामगार नगरी होती आणि इथला जो कामगार आहे तो कामगार जागृत होता. जागृत या अर्थानं म्हणतोय की त्यांच्याकडे जे काही नवीन बदल होणारे आहेत ते बदल येत होते आणि नव्या राजकीय संकल्पना असतील किंवा राजकीय चळवळीचे जे काही तंत्र असतील, हे चळवळीचे तंत्र सर्वप्रथम या कामगार वर्गाकडे येत होते आणि ते अर्थाने एका अर्थानं म्हटलं तर ते चळवळ विकसित करण्यासाठी अतिशय मौल्यवान असं होतं. दुसरा भाग असा आहे की या सोलापूरच्या कामगारांनी फक्त पोटासाठीच संप केला असं नाही, तर स्वातंत्र्यासाठी सुद्धा संप केलेला आहे. आणि सोलापूरच्या हुतात्म्यामध्ये कुर्बान हुसेन हे खऱ्या अर्थानं एक कामगार होते. त्याचबरोबर जगन्नाथ हुसेन हे युथ लीगचे सदस्य होते. त्याचबरोबर किसन सारडा हे व्यापाराशी संदर्भात होते. ही मलप्पा धनशेट्टी एक नेते होते. हे सगळं जेव्हा आपण अधोरेखित करतो तेव्हा आपल्या समोर असा प्रश्न उभा राहतो की सोलापूर हे जे शहर आहे
किंवा सोलापूर जिल्हा आहे, या सोलापूर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याची जी चळवळ आहे, ही चळवळ कामगारामुळं, त्याचबरोबर इथल्या राजकीय नेत्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारत होती. त्याचा परिणाम असा झाला की मुंबई पाठोपाठ सोलापूर हे शहर हे राजकीय हालचालीसाठी ओळखलं जात होतं. आता दुसरा भाग मला तुम्हाला या ठिकाणी असा नमूद करायचा आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये काय बदल होतो. आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे की राष्ट्रीय राजकारणामध्ये 1920च्या अगोदर टिळक युग होतं आणि टिळक युगामध्ये स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही चतुसूत्री अवलंबल्यात आली, त्याचबरोबर तिचा प्रचारही झाला. मग हे असं असताना 1920 ला खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणामध्ये गांधीजीचा प्रभाव वाढत राहतो. आता का वाढत राहतो प्रभाव, हे सुद्धा आपल्याला नीट आकलन करणं गरजेचं आहे. जोपर्यंत या गोष्टी सोलापूरच्या हुतात्म्याच्या संदर्भात आपण तपासून बघत नाही, तोपर्यंत जो काही इतिहास आहे त्याच्या अगोदरचा इतिहास आणि नंतरचा इतिहास हा आपल्याला कळणार नाही. म्हणून या गोष्टी आपण बारकाईने लक्षात घेतल्या पाहिजेत. आता जेव्हा गांधीजी भारतीय राजकारणामध्ये जेव्हा आले नव्हते किंवा भारतीय राजकारणामध्ये तेवढा त्यांचा प्रभाव नव्हता, त्यावेळेला डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतायत की गांधीजीचा उदय होण्यापूर्वी या देशामध्ये कशी स्थिती होती, तर मार खाण्याची भीती होती, मरणाची भीती होती, त्याचबरोबर जेलमध्ये जाण्याची भीती होती, उपासमारीची भीती होती. आणि मग ते पुढे असं म्हणतायत की गांधी आले, पर्वतावरून येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे आम्हाला वाटले, आम्ही नीट हवा आत घेतली, छाती रुंद झाली, सभोवतालच्या अंधकाराला भेदीत सूर्यकिरणाप्रमाणे ते आले आणि आमच्या भीतीचं कफन त्यांनी दूर केलं. हे सगळ्या भीती विरुद्ध गांधीजींनी या भारत देशापुढे एक प्रोग्राम ठेवलेला आहे. प्रोग्राम कसा ठेवलेला आहे की सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह हा एक प्रोग्राम आहे. राष्ट्रीय लढ्याला बळ देण्यासाठी आणि स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गांधीजींनी हा भारतीय जनतेसमोर सर्वसमावेशक असा हा प्रोग्राम ठेवला. मग याच्यामध्ये काय होतं, सत्याग्रह केल्यानंतर जेलमध्ये जाण्याची भीती होती, परंतु कायदेशीरपणानं तो हक्क होता की एखादी गोष्ट आपल्याला पटत नसेल, सत्यासाठी आग्रह करण्याची जी काही स्वातंत्र्याची मांडणी आहे, ही स्वातंत्र्याची मांडणी या सत्याग्रहामध्ये होती. म्हणून तर गांधीजी सर्वसमावेशक झाले आणि त्याचं लोण हे सोलापूर शहरापर्यंत आलं, पुन्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये पसरलं, महाराष्ट्रात, देशभर, आंतरराष्ट्रीय इतिहासामध्ये त्याची नोंद झाली. हा सगळा भाग जेव्हा आपण लक्षात घेतो तेव्हा 1920 ची असहकाराची चळवळ गांधीजींनी सुरू केलेली असेल किंवा 1930 सविनय कायदेभंगाचं आंदोलन असेल किंवा 1942चा चले जावचा क्रांती लढा असेल, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बारकाईने बघतो त्या सगळ्या घटनांमध्ये सोलापूरनं अतुलनीय असं योगदान दिलेलं आहे. तुम्हाला त्याच्या अगोदर 1930च्या अगोदर किंवा मार्शल लॉ होण्याच्या अगोदरची एक घटना आपल्या समोर कथन करतो. म्हणजे सोलापूरमध्ये राजकीय शिक्षण कसं होतं. सोलापूर हे जरी मध्ययुगीन सत्ता केंद्र नसलं किंवा राजकीय राजधानी जरी नसली तरी सोलापूरने भारतीय इतिहासामध्ये आपली एक नवी ओळख निर्माण केलेली आहे. आता ही ओळख निर्माण करत असताना काय झालं सोलापूरमध्ये, तर देशामध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये राजकीय जागृती एका बाजूला होत होती, त्याचप्रमाणे त्याचे प्रतिध्वनी हे सोलापूरमध्ये उमटत होते आणि ब्रिटिशांच्या विरोधामध्ये विशेषतः गांधीजींनी सुरू केलेला जो काँग्रेसच्या चळवळीमधून 1920चा असहकार सत्याग्रह असेल किंवा 1930चा सविनय कायदेभंगाचा कार्यक्रम असेल, हा गांधीजींनी भारतीय जनतेसमोर ठेवलेला आहे.
त्याचाच परिणाम 1930चा परिणाम म्हणून सोलापूरमध्ये मार्शल लॉ लादण्यात आला. याच्या अगोदर हे असं होत असताना मुद्दा पहिला असा मांडला की राजकीय ओळख कशी निर्माण केली, कसं हे स्थित्यंतर घडत होतं सोलापूरच्या इतिहासाच्या संदर्भात बघत असताना. तर 1925 ची घटना आहे आणि जसं जसं राजकीय चळवळीचं लोण वाढत होतं सोलापूरमध्ये, तसं तसं राजकीय जागृती होत होती आणि त्याचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत होते आणि हळूहळू लोकप्रतिनिधीच्या हाती ही सत्ता येत होती. राजकीय सत्तेने नेमलेले प्रतिनिधी याच्याऐवजी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येत होते. याची सुरुवात नगरपालिकेपासून झालेली आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या लोकांच्या हातामध्ये, लोकप्रतिनिधीच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर 13 जुलै 1925 ला एक बैठक झाली नगरपालिकेची आणि त्या बैठकीमध्ये असं ठरलं की गव्हर्नर जो आहे या गव्हर्नरला मानपत्र देऊन त्याचा सत्कार करायचा. मग हा सत्कार ठरल्यानंतर त्याला ठरावासाठी तो मुद्दा मांडण्यात आला आणि या ठरावाला विरोध करण्यात आला. त्याच्यामध्ये भाऊसाहेब खडकीकर आहेत, गुलाबचंद सरगर आहेत, अण्णाराव वजीरकर आहेत, यासारख्या लोकांनी त्याला विरोध केला. आणि त्यावेळेला खडकीकर असं म्हणाले की या गव्हर्नर असं मोठं कोणतं काम केलेलं आहे की त्याला आपण मानपत्र दिलं पाहिजे आणि आपण देण्याच्या ऐवजी त्या कलेक्टरनंच त्या गव्हर्नरला मानपत्र द्यावं, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडलेला आहे. आता ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर जिथं गांधी टोपी घालण्यासाठी मोठा प्रतिकार व्हायचा, स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यासाठी प्रतिकार व्हायचा, त्या ठिकाणी गव्हर्नरला मानपत्र देण्याचा विरोध हा केवढा मोठा विरोध आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि या अनुषंगानं आपण या सोलापूरच्या हुतात्म्याकडे बघितलं पाहिजे की 1920 पासून 1920चा जो संप झाला आणि त्यानंतर ही राजकीय जागृती सोलापूरच्या इतिहासामध्ये वाढत होती. म्हणून जे सोलापूरचे जे 4 हुतात्मे आहेत, या सोलापूरच्या 4 हुतात्म्याचा थोडासा परिचय आपल्या समोर ठेवल्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या घटना आहेत या सोलापूरच्या हुतात्म्यांचं महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किंवा आधुनिक महाराष्ट्राला निर्माण करण्यामध्ये कसं योगदान आहे, त्याचबरोबर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, समानता ही आधुनिकतेची जी मूल्य आहेत, या मूल्यासाठी हे हुतात्मे कसे झगडत होते याचा आपल्याला प्रत्यय येईल. श्री किसन लक्ष्मीनारायण सारडा पहिले हुतात्मे. पूर्ण नाव आज बऱ्याच अंशी लोकांना हुतात्म्यांचं पूर्ण नाव माहित नसतं, म्हणून श्री किसन लक्ष्मीनारायण सारडा त्यांचा कालखंड आहे 1893 ते 1931. आता काय होते तर सारडा हे मोठे उदार मनाचे होते, त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांना सढळ हाताने मदत करणारे होते, राष्ट्रीय जे कार्यकर्ते आहेत त्यांना मदत करायचे, जनसामान्यामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मोठी दानशूर वृत्तीची होती. त्याचबरोबर कुस्त्यांच्या फळाला सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. अशी ही प्रतिमा त्यांची आपण लक्षात घेतली पाहिजे. का लक्षात घेतली पाहिजे तर येचकार असं म्हणतो, जर आपल्याला इतिहास अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अगोदर त्या इतिहासकाराचा परिचय लक्षात घेतला पाहिजे, मग तेव्हा आपण त्याच्या संदर्भात योग्य असं विश्लेषण करू शकतो. दुसरे हुतात्मा आहेत मलप्पा रेवण सिद्धप्पा धनशेट्टी. सोलापुरातील अनेक संस्थांमध्ये ही क्रियाशील नेतृत्व होतं, त्याचबरोबर पुढारी म्हणूनही त्यांची ओळख होती आणि सिद्धेश्वराच्या काठीचा पहिला मान मलप्पा धनशेट्टी यांच्याकडे होता. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे मलप्पा धनशेट्टींच्या यांच्या बाबतीमध्ये की त्यांची पत्नी निलवाबाई धनशेट्टी यांचा फारसा उल्लेख आढळत नाही. आपल्या पतीच्या निधनानंतर या स्त्रीनं मलप्पा धनशेट्टी यांचं कार्य पुढे चालू ठेवलेलं आहे.
स्वातंत्र्याचे संग्राम देवता म्हणून व्यंगो अंदुरकर यांनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सविस्तर त्यांच्या कार्याविषयीची माहिती आपल्याला दिसून येते. दुसऱ्या महत्वाची गोष्ट म्हणजे 1951ला जेव्हा जुनी मिल बंद पडली त्यावेळेला यांनी अन्न सत्याग्रह केलेला होता, अन्न त्याग सत्याग्रह केलेला होता. आणि माझ्याकडे जे जे देण्यासारखं आहे ते मी देणार, अशा प्रकारचंही त्यांचं वक्तव्य आहे. त्याचबरोबर त्यांचे पुत्र शंकरप्पा धनशेट्टी हे सुद्धा 1942च्या लढ्यामध्ये सहभागी झालेले होते. त्याचबरोबर ते आमदारही राहिलेले होते. म्हणजे धनशेट्टी घराणं जे आहे हे धनशेट्टी घराणं खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेलं आहे. त्याचा नव्यानं इतिहास स्वतंत्र लिहिण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जगन्नाथ भगवान शिंदे हे तिसरे होतात. त्यांचा कालखंड 1906 ते 1931. बाळ गणेश मेळाव्याचे हे आधारस्तंभ. त्याचबरोबर 1930 रोजी आयर्विनच्या वटहुकमाचा त्यांनी निषेध केलेला आहे. इथं रेफरन्स कसा सापडतो बघा. सविनय कायदेभंगाची ही चळवळ, त्याच्यामुळं सोलापूरला मार्शल लॉ पुकारण्यात आला आणि त्या 27 एप्रिल 1930 रोजी आयर्विनच्या वटहुकमाचा विरोध जगन्नाथ शिंदे यांनी केलेला आहे. त्याचबरोबर सोलापूरमध्ये संपाचं आव्हान त्यांनी केलं. कधी केलं तर हे जेव्हा वटहुकमाला विरोध केला त्याच्यानंतर संपाचं आव्हान केलं आणि मोठ्या प्रमाणात संप हा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. आणि ते तालीम संघाचे अध्यक्ष सुद्धा होते. हे नेतृत्व जेव्हा त्याचा आपण परिचय करून घेतो तेव्हा त्यांचं कर्तृत्व कसं होतं याच्याविषयीचं आपल्याला माहिती मिळून मग आपल्या इतिहासाकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते, असं मला या ठिकाणी म्हणायचं. आणि चौथे जे हुतात्मा आहेत अब्दुल रसूल कुर्बान हुसेन, 1910 ते 1931 हा त्यांचा कालखंड. आता स्वातंत्र्य, स्वदेशी, समता, समाजवाद आणि मुस्लिम ऐक्य याची ही पंचसूत्री आहे. गजनफर नावाचं साप्ताहिक त्यांनी चालवलं. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रचंड त्यांनी मेहनत घेतली. त्या संदर्भात त्यांनी लिखाणी केलेलं आहे. आणि जर ते असं म्हणतायत की स्वातंत्र्यासाठी रक्त जर सांडावे लागले तर मी सर्वात प्रथम रक्त सांडण्यास तयार आहे, असं ते म्हणतायत. मुद्दा असा आहे की राष्ट्राची ही जी पिढी आहे ही पिढी तयार करत असताना आणि इतर जनतेला मार्गदर्शन करत असताना कसं मार्गदर्शन करावं हे 20 वर्षाच्या युवकाकडून त्या काळी शिकण्याजोगं होतं. 20 वर्षाच्या युवकामध्ये प्रचंड आपला जो सामाजिक समतोल आहे तो सामाजिक समतोल त्यांच्या दिमागामध्ये साचलेला होता. ही अतिशय वाखाणण्याजोगी गोष्ट आपल्याला या ठिकाणी नमूद करावी लागेल. त्याचबरोबर या गोष्टीविषयीचा विश्लेषण करत असताना आणखीन एक आपल्याला बाब या ठिकाणी सांगायची आहे की या संदर्भात जे काही इतिहास लेखन झालेलं आहे, 4 हुतात्म्याच्या संदर्भात इतिहास लेखन जे झालेलं आहे ते इतिहास लेखन कसं कसं झालेलं आहे त्याच्याविषयी थोडासा परिचय आपल्या समोर ठेवतो आहे. सुरुवातीला सोलापूरच्या हुतात्म्या संदर्भात जे लेखन झालं ते तत्कालीन सोलापूर समाचार असेल, आनंदवर्त कल्पतरू असेल, त्याचबरोबर कर्मयोगी असेल, अशातून हे सोलापूरच्या हुतात्म्याविषयीची माहिती, मार्शल लॉची माहिती आपल्याला मिळते. त्याच्यानंतर स्वतंत्र एक पुस्तिका पेशानं पत्रकार असलेले व्यंगो अंदुरकर यांनी सोलापूरच्या हुतात्म्या संदर्भात लेखन केलं. त्यानंतर दुसरा जो प्रयत्न झाला तो यदी फडके यांनी केलेला आहे. त्यांच्या लेखनामध्ये बॉम्बे आर्काइव्हचे काही रेफरन्स आहेत. आणि त्याच्यानंतर तिसरा जो प्रयत्न झाला तो निळकंठ पुंडे सर यांनी केलेला आहे.
आणि व्यंग आंदूरकरांचं एक वैशिष्ट्य असं आहे की स्वातंत्र्याचे संग्राम देवता निलवाबाई धनशेट्टी यांच्याविषयी स्वतंत्र त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे, उल्लेख केलेलाच आहे. त्याच्या पहिल्या पानावर र गो वैद्य संचारचे चालक त्यांनी पहिल्या पानावर असं लिहिलेलं आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे की 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र माता म्हणून संचारमध्ये त्यांनी लेख लिहिलेला होता. हा कुणाविषयी लेख लिहिलेला होता तर निलवाबाई धनशेट्टी यांच्याविषयी त्यांनी लेख लिहिलेला होता. मग त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की पंजाब माता शहीद आझम भगतसिंगच्या आईला असं जेव्हा म्हटलं गेलं तेव्हा ही महाराष्ट्र माता म्हणून त्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. हा झाला एक पहिला रेफरन्स. दुसरी गोष्ट अशी आहे की आणखीन बरंच काही इतिहास लेखन झालं असेल, परंतु हे सुरुवातीचं जे इतिहास लेखन आहे त्याच्याविषयी आपल्या समोर हे मत मी ठेवलेलं आहे. आता आपण 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीकडे आपण आलं पाहिजे. इथून जो इतिहास सोलापूरच्या स्वातंत्र्य चळवळीचा आहे तो जाज्वल्य असा इतिहास तर आहेच, त्याचबरोबर जुलमी राजवटीला विरोध करण्याचा हा एक प्रकार आपल्या समोर उभा राहतो. पण बऱ्याच अंशी असं झालेलं आहे की जहाल स्वरूपामध्ये हा विरोध नव्हता. हुतात्म्यांनी जो विरोध केला तो जहाल स्वरूपामध्ये नव्हता, गांधीजीच्या मार्गाने हा विरोध होता. म्हणून मी तुम्हाला अगोदरच रेफरन्स असा सांगितला की 1930 ची सविनय कायदेभंगाची जी चळवळ आहे या चळवळीचा रेफरन्स घेऊन आपण या सगळ्या घटनाकडे बघितलं पाहिजे. कशी सुरुवात झाली तर गांधीजीने असं साबरमती आश्रमामध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आणि ठरलं होतं की सोयीच्या ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्यावेळेला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याचे अधिकार दिलेले होते, ते गांधीजींना दिलेले होते. हा पहिला भाग. दुसरा भाग असा आहे की 31 जानेवारी 1930 रोजी 11 मागण्याचा जो खलिता आहे तो लॉर्ड आयर्विनला सादर केलेला होता. त्या मागण्या काही मान्य झाल्या नाहीत, त्यामुळे गांधीजी समोर एकच पर्याय शिल्लक राहिला, तो म्हणजे सविनय कायदेभंगाचा पर्याय राहिलेला आहे. आणि या चळवळीची जी सुरुवात आहे ती चळवळी सुरुवात दांडी मार्चनं सुरू झालेली आहे. त्याच्या खोलामध्ये आपल्याला जायचं नाही, पण त्याचा परिणाम म्हणून काय झाला, त्याचा परिणाम म्हणून सोलापूरमध्ये असं झालं की जे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत या सगळ्या सविनय कायदेभंगाचा रेफरन्स साधून त्यांनी काय केलं की दांडी मार्च सुरू झालेला आहे म्हणून त्यांनी त्याचा एक भाग म्हणून या दांडी मार्चचा किंवा या सत्याग्रहाचा एक भाग म्हणून सोलापूर नगरपालिकेचे जे सदस्य आहेत गोविंद कन्हैयालाल अवस्थी यांनी 6 एप्रिल रोजी नगरपालिकेवर राष्ट्रीय निशाण लावावे असा ठराव 4 एप्रिलच्या सभेमध्ये मांडलेला होता. या ठरावाला अनुमोदन कोण दिलं तर प्र.बी. अंतुरकरांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे. आणि या ठरावावर बाबालाल वकील शेठ, गुलाबचंद हिराचंद हे तटस्थ राहिले असले तरी हा ठराव बहुमताने मंजूर झाला आणि 6 एप्रिल 1930 रोजी पुण्याचे सुप्रसिद्ध जे पुढारी होते अण्णासाहेब भोपटकर यांच्या हस्ते तिरंगा नगरपालिकेवर फडकवण्यात आला. ही सोलापूरच्या इतिहासामध्ये मला असं वाटतं देशाच्या इतिहासामध्ये ही पहिली घटना असेल की नगरपालिकेवर राष्ट्रीय निशाण फडकवण्यात आलेलं होतं. आणि त्यानंतर काय झालं की हा ज्या घटना घडत होत्या त्या घटना हा वेगानं घडत होत्या, लोक चळवळ करण्याच्या हेतून पुढे येत होती आणि या सगळ्या घटनांचा परिणाम सोलापूर जिल्ह्यावर सुद्धा होत होता, ही लक्षात घेण्याची बाब आहे.
त्याचं कारण असं की बार्शी, पंढरपूर, सांगोला आणि वळसंग या ठिकाणी सुद्धा झेंडा फडकवण्यात आलेला होता. त्याला झेंडा सत्याग्रह असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि दुसरा एक वेगानं का म्हणतोय याचा अर्थ लक्षात येण्यासाठी आणखीन एक रेफरन्स आपल्या समोर ठेवतो आहे. 1930 रोजी सविनय कायदेभंगाचा एक रिपोर्ट सादर करण्यात आलेला होता. या चळवळीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा सहभाग याचा अंदाज घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेला सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट एप्रिल सप्टेंबर 1930 व्हॉल्यूम नंबर 11 याच्यामध्ये CIDच्या रिपोर्ट नुसार आकडेवारी दिलेली आहे की कोणत्या दिवसामध्ये किती सभा झाल्या. ते आकडेवारी सगळी ठेवणार नाही आपल्या समोर. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की एकूण 78 दिवसामध्ये 146 सभाची नोंद झालेली होती. हे मार्शल लॉच्या अगोदर, म्हणजे एका दिवसात 3 सभा या सोलापूरमध्ये संपन्न होत होत्या. म्हणून मी या ठिकाणी असं म्हणतोय की ही चळवळ गतिमान होत होती. दुसरा भाग असा आहे की सोलापूरच्या संदर्भात जेव्हा दांडी यात्रेचा उल्लेख केला जातो आणि त्याचे पडसाद सोलापूरमध्ये कसे उमटले हाही एक महत्वाचा भाग आहे. कारण या सगळ्या घटनांमध्ये या हुतात्म्यांचा सहभाग जरी सरळ नसला तरी मलप्पा धनशेट्टी हे पुढारी आहेत. सोलापूरचा जो सगळा भाग लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आता त्याच्यामध्ये आणखीन एक दुसरी घटना अशी आहे की या दांडी यात्रेचा भाग म्हणून सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने सार्वजनिक ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण इकडे समुद्र नाही. आता मिठाचा सत्याग्रह कसा केला असेल, फार वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. तेव्हाच्या टिळक चौक आताही आहे, चाटी गल्ली आहे, गांधी चौक आहे, या सार्वजनिक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या आणि या सभेमध्ये काय केलं त्यांनी की मिठाच्या पुड्या बांधून त्यांनी त्याचा लिलाव केला आणि लिलाव करून त्या कायद्याचा भंग केला. तेथून सोलापूर शहर खडबडून जागा झालेला आहे. आणि सविनय कायदेभंगाचं हे जे लोन आहे हे सोलापूरभर पसरलं, सोलापूर जिल्ह्यात पसरलं आणि परिणिती त्याची नंतर लष्करी कायद्यामध्ये झालेली आहे. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की या सगळ्या घटनांचा उल्लेख करत असताना सविनय कायदेभंगाची चळवळ असेल किंवा 1920 असहकार सत्याग्रह असेल, या सगळ्या गोष्टीचा परिणाम सोलापूरवर होत होता हे आपण सांगत असताना 12 मार्च 1930 ते 12 जानेवारी 1931 हा जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम अतिशय वाखाणण्याजोगा आहे. कारण राष्ट्रीय इतिहासाचा जेव्हा भाग आपण लक्षात घेतो तेव्हा स्थानिक इतिहास सुद्धा आपण त्याचं अवलोकन केलं पाहिजे. माझं असं मत आहे की स्थानिक इतिहासाला माझा चिटकून राहण्याचा प्रयत्न नाही, पण जर त्याची दखल घेतली जात नसेल तर मात्र त्याचं इतिहास लेखन करणं अपेक्षित आहे. आणि यानुसार सोलापूरमध्ये त्याचं लोन जसं पसरत होतं त्याच्यानुसार आपल्यासमोर ही मांडणी करतो आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सुरुवातीला मिठाच्या कायदेभंगाला सरकारनं फारसा विरोध केला नाही. मात्र त्यानंतर गांधीजीने काय केलं, गांधीजींना 5 मे 1930 ला सरकारनं अटक केली आणि देशामध्ये संतापाची लाट उसळली. मग काय झालं की लोकांनी काय केलं, गांधीजीला अटक झाली म्हणून त्या दिवशी किटसन लाईटच्या बत्त्या लावून लोकांनी ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध एक मोठी मिरवणूक काढली. सर्वत्र कडकडीत हरताळ पाडण्यात आलेला होता. त्याचबरोबर गांधीजींना पकडण्यापूर्वी मध्य विभागाचा आयुक्त ए मेकॉय याने पुण्यात सर विल्यम हेनेकर याच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधक उपाय म्हणून ॲक्झिलरी फोर्स
60 सैनिकाची पाठवलेली होती. आणि ही परिस्थिती आटोक्यात येईल असं त्यांना वाटत होतं. सोलापूरला या तुकड्या पोहोचण्यापूर्वीच सगळे लोक सज्ज होते. त्या सगळ्या बातम्या येत होत्या आणि 5, 6, 7 मे 1930 या 3 दिवशी रोज सकाळी काँग्रेस कमिटी अंतर्गत सकाळी 9 ते 11 पर्यंत शहरामध्ये मिरवणूक निघालेली होती आणि मिरवणूक संपल्यानंतर 11 वाजता टिळक चौकात जाहीर सभा झालेल्या होत्या. या सभेमध्ये कोण कोण होतं? कुर्बान हुसेन होते, श्री जाजूजी होते, आंदोळीकर होते, तुळशीदास जाधव होते. या सभेमध्ये जे कुर्बान हुसेननी भाषण दिलं ते भाषण सगळ्यात जास्त गाजलेलं भाषण आहे. त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं. कुर्बान हुसेन त्या सभेमध्ये असं म्हणतायत की हिंदू आणि मुसलमान हे अखंड भारत मातेची मुलं आहेत आणि आपलं रक्त ही एकच आहे. त्याचा लाल रंग आहे म्हणून त्यांनी त्यांच्या हातातील चाकूने आपल्या हातावर वार केला आणि रक्ताचं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलं. ही जी घटना आहे ही घटना 20 वर्षाचा तरुणच करू शकतो हे आपल्या लक्षात येईल. हे प्रात्यक्षिक परिणामकारक झालं आणि मग सगळीकडे 12 मे रोजी सकाळी गिरणी कामगारांनी काम थांबवलेलं आहे. दारूचे गुत्ते उद्ध्वस्त केलेले आहेत आणि त्याचबरोबर या ब्रिटिश लोकांच्या घरावर दगडफेक करण्यात आलेली आहे. अशा घटना घडत होत्या आणि याबाबत एक रिपोर्ट असा आहे सीआयडीचा, हेनरी नाईट यानं कळवलेला आहे. काय कळवलेलं आहे हेनरी नाईट यानं? तर उद्या काय घडेल हे मला बघायचं. 18,000 गिरणी कामगार मोकाट सुटलेले आहेत. त्यांना आवरण्यात 100 शस्त्रधारी पोलीस कुचकामाचे ठरतील आणि मोठ्या प्रमाणात पोलीस उपलब्ध होईपर्यंत ही परिस्थिती आपल्याला आटोक्यात आणता येणार नाही, अशा प्रकारचं त्यानं त्याच्या रिपोर्टमध्ये गृह सचिवाला कळवलेलं आहे. त्याचबरोबर 8 मे 1930 रोजी प्रचंड लोकक्षोभ झालेला आहे आणि सगळीकडे थैमान माजलेला आहे. गोळीबार करून चळवळ दडपण्याचा प्रयत्न या नाईटनं केलेला आहे आणि त्यावेळेला 8 मे 1930 रोजी युथ लीगचे कार्यकर्ते आंतोळीकर, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन म्हणून मी म्हटलं ही सगळी नावं या प्रत्येक घटनेमध्ये आहेत. असा हा त्यांचा इतिहास आपल्याला बघावा लागेल. स्वतंत्र कुर्बान हुसेनचा इतिहास आपल्याला बऱ्यापैकी सापडतो, परंतु मलप्पा धनशेट्टी असतील, किसन सारडा असतील यांचा इतिहास आपल्याला फारसा सापडत नाही. पण ही नावं कुठल्या ना कुठल्या घटनेमध्ये त्यांची आलेली आपल्याला दिसून येतात. मुद्दा असा आहे की या सगळ्या घटना घडत असताना हे जे युथ लीगचे कार्यकर्ते आहेत, हे युथ लीगचे कार्यकर्ते दारूबंदीचा एक भाग म्हणून रूपाभवानी मंदिराजवळची जी ताडीची झाडं आहेत ती काही उत्साही तरुणांनी तोडली आणि ही बातमी कलेक्टर नाईटला कळाली आणि डीएसपी फेअर पोलीस ताफा घेऊन तिथे आले आणि त्यांनी 8-10 जणांना पकडलेलं होतं. आता त्यांचा काँग्रेसशी काही संबंध नव्हता. तेव्हा जमावाने निरपराध लोकांना सोडून द्या अशी तिथे चर्चा चालू होती आणि चर्चा चालू असताना तिरंगा ध्वज घेऊन शंकर शिवदारे नावाचा एक तरुण मुलगा समोर आला. त्याचबरोबर तिरंगा हातात बघितल्यानंतर एका सार्जंटनं त्याच्यावर गोळी घातली आणि तो सोलापूरचा पहिला हुतात्मा ठरला. खर तर या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा प्रात्यक्षिक परिणाम म्हणून जर आपण शंकर शिवदारे यांचं नाव विसरतो, पण गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी अशी आहे की या बलिदानाच्या रेसमध्ये सोलापूरचे हुतात्मे आपल्याला पुढे दिसून येतात. दुसरा भाग असा आहे की जे मलप्पा धनशेट्टी आहेत ते जमावाला थांबवत होते आणि मलप्पा धनशेट्टी असं म्हटलंय नाईटला की तुम्ही जी नावं नमूद केलेली आहेत, ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत, अशी त्यांची नावं आम्हाला कळवा, तुम्हाला जमाव काहीही करणार नाही. आणि कलेक्टर नाईटला त्या ठिकाणी सुखरूपपणे त्यांनी जाऊ दिलं आणि जमावाला त्यांनी थांबवलं.
कलेक्टर नाईट जाताना सुद्धा जमाव थांबत नव्हता, पण मलप्पा धनशेट्टी यांचं प्रभुत्व होतं आणि त्यांनी ते थांबवलं. या सगळ्या गोष्टीचा विचार लक्षात घेतल्यानंतर मग या कलेक्टर नाईटला त्यांच्याविषयी हेवा वाटला आणि खऱ्या अर्थानं तिथं मलप्पा धनशेट्टी यांनी सामंजस्यानं शांततामय मार्गानं तिथं ते प्रश्न सोडवलेला आपल्याला दिसून येतो. आता घटना कुठं पेटलेली आहे, तर काही पोलीस चौकीला आग लागली आणि न्यायालयाच्या इमारती जाळल्या. त्याच्यामध्ये काही पोलीस पळून गेले, काही पोलिसांचा मृत्यू झाला आणि पोलिसांनी सुद्धा गोळीबार केलेला आपल्याला दिसून येतो आणि बऱ्याच ठिकाणी लोक जखमी झालेले आहेत. अशी ही सगळी घटना होती. आता या ठिकाणी या वेळेला हा सगळा जमाव बघत असताना 10 मे 1930 ला कर्मयोगीचा एक अंक आहे. त्या अंकामध्ये बऱ्यापैकी माहिती आपल्याला दिसून येते. मुद्दा असा आहे की कलेक्टर नाईट सुद्धा हे शहर सोडून पळून गेलेले आहे आणि ताबडतोब या शहराचा ताबा काँग्रेसच्या स्वयंसेवकांनी घेतलेला आहे. कलेक्टर कार्यालयावर असेल किंवा फौजदार चावडीवर असेल, तिरंगी झेंडे तिथं तिरंगी झेंडे लावण्यात आले आणि वाहतुकीचे नियंत्रण सुद्धा काँग्रेसचे स्वयंसेवक करत होते. एवढाच महत्वाचा भाग या ठिकाणी याच्यासाठी आहे की सोलापूर हे 3 दिवस आपला कारभार करत होतं, स्वतंत्र होतं. भारताच्या इतिहासातली ही पहिली घटना. कारण मार्शल लॉ सांगितल्याशिवाय आपल्याला 4 हुतात्मे स्पष्ट करता येत नाहीत. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुद्दा असा आहे की सोलापूर 1947 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी आणि 1930 मध्ये स्वातंत्र्य जे उपभोगलेलं आहे, हे सगळ्यात नमूद करण्यासारखी गोष्ट आपल्याला इथं सांगावी लागेल. आता यानंतर कलेक्टर नाईट याने काय केलं की दूरध्वनीद्वारे एक खास माणूस पाठवला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती गव्हर्नरला त्यानं दिलेली आहे. शहरावर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर त्याने पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार पुण्याहून रेल्वेनं गुरखा पलटण शहरामध्ये आलेली आहे आणि रात्री 12 वाजता शहराचा ताबा घेतला आणि कर्नल फेज यांनी मार्शल लॉ लागू करण्याचं जाहीर केलं आणि ठिकठिकाणी रस्त्यामध्ये लष्कराच्या तुकड्या त्या ठिकाणी पसरवण्यामध्ये आल्या आणि सोलापूरवर लष्करानं ताबा घेतला. जवळ 15 मे ते 30 जून पर्यंत लष्करी कायदा सोलापूरमध्ये अंमलात होता, लागू होता. नंतर या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना गांधी टोपीसाठी सुद्धा या ठिकाणी संघर्ष झालेला आहे. तुळशीदास जाधवांचा उल्लेख काल झालेलाच आहे, तोरे सरांनी सांगितलेलंच आहे. त्याच्या खोलात न जाता सोलापूरच्या 4 हुतात्म्यांच्या संदर्भात विवेचन करत असताना आणखीन एक मुद्दा आपल्या समोर ठेवावा असा वाटतो की सोलापूरच्या हुतात्म्यांना अटक केली, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि तुरुंगात टाकल्यानंतर 31 मे 1930 रोजी गृह सचिवाला जिल्हाधिकारी ब्रिस्टो यानं एक पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे, त्यानं लिहिलेलं आहे असं की फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांना आपला सूड घेतला जाईल अशी भीती वाटत आहे. जोपर्यंत पोलिसांचा खून करणाऱ्यांना फाशी दिली जात नाही तोपर्यंत भीती वाटणार नाही. म्हणजे या 4 हुतात्म्यावर जी काही केस लावण्यात आलेली होती ती म्हणजे पोलिसांचा खून करण्याची किंवा पोलिसांना ठार मारण्याची त्यांच्यावर केस लावण्यात आलेली आणि त्यांच्यामुळं त्यांना अटक केलेलं होतं. हा एक भाग लक्षात घ्या. तर तो जो म्हणतो आहे तो असं म्हणतोय की यांना भीती वाटणार नाही म्हणून काय केलं पाहिजे, तर माणिक चौकातील ज्या जागी पोलिसांचे खून करण्यात आलेले होते त्या ठिकाणी लोकांच्या समोर त्यांना फाशी दिली पाहिजे. म्हणजे त्याचा मोठा परिणाम होईल आणि लोकांमध्ये भीती निर्माण होईल. इंग्रजांचं राज्य हे भीतीयुक्त होतं. म्हणून मी सुरुवातीला जो संदर्भ सांगितला की
पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणतायत की डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये त्यांनी आमच्या भीतीचं कफन दूर केलं. माराची भीती, मरणाची भीती, तुरुंगात जाण्याची भीती, उपासमारीची भीती, हे भीतीचं कफन जे आहे ते गांधीजींनी दूर केलं. आता यावर चर्चा झाल्यानंतर न्यायमूर्ती बेकर यांनी चौघांना फाशी देण्याचा निर्णय दिला आणि 12 जानेवारी 1931 रोजी 12 जानेवारी 1931 रोजी या 4 हुतात्म्यांना फाशी देण्यात आली येरवडा तुरुंगामध्ये. आता माझं दुसरं विश्लेषण असं आहे, हुतात्म्यांना फाशी देण्यात आली, ठीक दिली, पण 4 हुतात्मे राष्ट्रीय इतिहासाच्या पटलावर येऊ शकले नाहीत, ती माझी खरी खंत आहे. मुद्दा असा आहे की 12 जानेवारी 1931 ला सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वरांची यात्रा होती आणि त्या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. त्यामुळं सोलापूर शहर सुन्न झालेलं होतं. हे आपण ऐकून आहात, वाचून आहात, त्याच्याबद्दलचं जास्तीचं विश्लेषण करण्याची गरज नाही. प्रश्न असा आहे, 12 जानेवारी 1931, दुसरा भाग असा आहे 23 मार्च 1931. 12 जानेवारी 1931 अगोदर सोलापूरच्या हुतात्म्यांना फाशी देण्यात आली. दुसरा मुद्दा असा आहे की 23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. या इतिहासामध्ये साम्य कसं आहे? साम्य असं आहे की जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन हे युथ लीगचे सदस्य होते. जे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युथ लीगची जी स्थापना केलेली होती, त्या युथ लीगचे हे सदस्य होते. आणि भगतसिंग सुद्धा युथ लीगचे सदस्य होते. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली, त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा असा आहे की काकोरी कटामध्ये शहीद राम प्रसाद बिस्मिल यांनी एक कविता सादर केली होती, बिस्मिल अजिमाबादीची एक गझल होती. सरपरोशी की तमन्ना आज हमारे दिल में है, देखते है जोर कितना बाजू एक कातिल में. ही फासावर चढण्यापूर्वी अजरामर केलेली ही कविता, गझल. आणि कुर्बान हुसेन जेव्हा फासावर जात आहेत तेव्हा कवी कुंज विहारीची जी कविता आहे, भेटेने 9 महिन्यांनी धीर धरी शोक आवरी जननी, अशा प्रकारची ही कविता आहे. मुद्दा असा आहे की कुर्बान हुसेन सुद्धा एक लेखक आहेत, पत्रकार आहेत. भगतसिंग सुद्धा एक लेखक, पत्रकार आहे, लेखक आहेत. त्याचबरोबर एक जाज्वल्य असं क्रांतिकारक आहेत. या सगळ्या घटनाकडे बघितल्यानंतर सोलापूरच्या हुतात्म्यावर राष्ट्रीय इतिहासानं थोडासा अन्याय केलेला आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण का तर ना के बेहरे, कदम सरांना माहिती असेल, ना के बेहरे हे एक कवी होते आणि त्यांनी सप्तर्षी नावाची एक कविता लिहिलेली होती. 3 हुतात्मे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, त्याचबरोबर कुर्बान हुसेन, मल्लप्पा दनशिट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांच्यावर सप्तर्षी नावाची एक कविता त्यांनी लिहिलेली होती. आता या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केल्यानंतर सोलापूरचं जे काही योगदान आहे, या योगदानाच्या संदर्भात विश्लेषण केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीकडे आपण कसं बघितलं पाहिजे, ही सोलापूरच्या हुतात्म्यांनी आपल्या भारतीय इतिहासामध्ये अतिशय महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर आधुनिकतेची मूल्ये या हुतात्म्यांनी दिलेली आहेत. ती कोणती मूल्य आहेत? समतेची मूल्य आहेत. तुम्हाला सांगतो, कुर्बान हुसेन गजनफर नावाचं वृत्तपत्र चालवायचे, त्याचे ते संपादकीय लिहायचे आणि त्यांनी असं म्हटलं, कुर्बान हुसेन यांनी, की राष्ट्रीय चळवळ गतिमान करण्यासाठी सामाजिक ऐक्याचा मी पुरस्कार केलेला आहे. जेव्हा
हे एखादं वृत्तपत्र सुरू करतात त्यावेळेला त्यांनी एक आत्मकथन नावाचा एक अग्रलेख लिहिलेला आहे आणि त्या अग्रलेखामध्ये त्यांनी हेतू स्पष्ट केलेला आहे. राष्ट्रीय चळवळ गतिमान करण्यासाठी सामाजिक ऐक्याचा पुरस्कार आम्ही करतो आहोत आणि समाजसेवा आणि लोकशिक्षण या 2 गोष्टीच्या उद्देशानं आम्ही हे सगळं चालवत आहोत. आणि यासारखा विचार म्हणजे स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार या 4ही चतुसूत्रीचा वापर कुर्बान हुसेन यांनी आपल्या गजनफरच्या अग्रलेखामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची बाब अशी आहे की रमजान शरीफ आणि अन्नदान नावाचा एक अग्रलेख आहे. या अग्रलेखामध्ये कुर्बान हुसेन असं म्हणतायत की रमजानच्या महिन्यामध्ये सर्वजण नवीन कपडे घालतात. आत्मशुद्धी करण्याचा हा महिना आहे आणि जर आपल्याला आत्मशुद्धी करायची असेल तर आपण स्वदेशी कपडा वापरला पाहिजे. स्वदेशी कपडा का वापरला पाहिजे? कारण परदेशी कपडा जो आहे तो रक्ताने माखलेला कपडा आहे. याच्यासारखं जाज्वल्य प्रबोधन मला वाटतंय त्या काळामध्ये कोणी केलं नसतं. कारण त्या अग्रलेखाची भाषा जी आहे ती टोकदार भाषा आहे आणि त्याच्यामुळे एक स्पिरिट निर्माण होतं. मला या ठिकाणी आवर्जून असा एक उल्लेख करायचा आहे की सोलापूरच्या मार्शल लॉ झाल्यानंतर हुतात्म्यांना फाशी दिली गेली आणि मग सोलापूरनं अतिशय वेगानं पुढे आणखीन या चळवळीमध्ये, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. याचा अर्थ असा की सोलापूर तिथं थांबलं नाही तर सोलापूर हे त्या ठिकाणी होत गेलेलं आहे असं मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं वाटतं. तर मी आपल्याला असं स्पष्ट सांगत होतो की जसं मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्ध जे सुरू झालेलं आहे, छत्रपती संभाजीराजे यांना क्रूरपणे ठार मारण्यात आलं आणि ठार मारल्यानंतर संभाजी महाराजांना मारल्यानंतर जे मराठा सरदार जे आहेत अतिशय द्वेषानं औरंगजेबाच्या सैन्याशी लढू लागले आणि त्याला ते राज्य जिंकता आलं नाही, मराठा राज्य जिंकता आलं नाही. संभाजीराजांच्या जिवंतपणी जे साधलं नाही त्या संभाजीराजांच्या मृत्यूनी साध्य केलं असं जदुना सरकार असं म्हणताय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जे हुतात्म्यांना फाशी दिल्यानंतर पुढे आणखीन चळवळ गतिमान झाली. अर्थात सोलापूरच्या इतिहासामध्ये अनेक प्रवाह आहेत, त्याच्यामध्ये कम्युनिस्ट प्रवाह आहे, त्याच्यानंतर जनता पक्षाचा प्रवाह आहे, अनेक असे प्रवाह आपल्याला दिसून येतात. परंतु हे प्रवाह जरी वेगळे असले तरी साध्य करण्याचं एकच हेतू आहे, ते म्हणजे स्वातंत्र्य. गरजेनुसार माणूस समूह बनवतो असतो. बघा, एखाद्या समूहाकडे एखाद्या माणसाला जा म्हणण्याची गरज नाही, परंतु माणूस काय करतो की जसे आपले हितसंबंध आहेत, आपल्या हितसंबंधानुसार माणूस जमाव तयार करत असतो, समूह तयार करत असतो, समाज तयार करत असतो. कारण त्याचे हितसंबंध सारखे असतात आणि त्याच्यामुळे आपण असं काही वेगळं समजण्याची गरज नाही की या अमुक जातीचा गट आहे, त्या तमुक जातीचा गट आहे, असं झालंय, ही संघटना तशी आहे, ती संघटना तशी आहे. मला असं वाटतं की आपण इतिहासापासून काही शिकलं नाही. इतिहास आपल्याला हे शिकवतो की गरज कोणती आहे आणि त्या गरजेपोटी अनेक समूह तयार होत असतात आणि त्या समूहाला स्वतःच संरक्षण करायचं असतं आणि त्या संरक्षणासाठी ते गट तयार होत असतात. तसंच सोलापूरच्या इतिहासामध्ये अनेक संघटना आहेत, युथ लीगची संघटना आहे, कामगारांच्या संघटना आहेत. एका ठिकाणी सोलापूर समाचार मध्ये एक वृत्तांत आहे, मी माझ्या संशोधनामध्ये तो मांडलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सोलापूरमध्ये किती संघटना आहेत. एक टांगेवाला आणि एक प्रवासी यांच्यामध्ये एक संवाद चालू होता की काय करावं, महागाई वाढलेली आहे, घोड्याला दाना पाणी होत नाही, त्यानंतर त्या घोड्याच्या गाडीला वंगण करायचं आहे, असे अनेक पैसे लागतात. पण संघटना ज्या आहेत त्या संघटना त्या
घोडा गाडीचा जो काही रेट आहे तो रेट वाढवू देत नव्हत्या. म्हणून तो असं म्हणतो की आता फक्त साहेब प्रवाशाची संघटना निघायची राहिलेली आहे, असा एक वृत्तांत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. मुद्दा असा आहे की हे सगळं बघत असताना जे या हुतात्म्यांच्या बलिदानातून जे स्वातंत्र्याची मूल्य आपल्या समोर विकसित झालेली आहेत, त्यांनी ती आपल्याला दिलेली आहेत. ती दिल्यानंतर आपण त्याची मूल्य स्वतःमध्ये रुजवत ती इतरांमध्ये रुजवण्याची पद्धत आपण स्वीकारली पाहिजे. जसं मेकॉलेनं सिद्धांत मांडला की झिरपणी सिद्धांत, हा झिरपणीचा सिद्धांत जो आहे हा सिद्धांत बुद्धिमत्तामध्ये असला पाहिजे, पण त्याने ते शिक्षणाच्या संदर्भामध्ये मांडलेला होता. तर मला असं वाटतंय की या ठिकाणी विठ्ठलराव शिंदे आर्ट्स महाविद्यालय बुद्धिमंतामध्ये झिरपणीचा सिद्धांताबरोबरच महाराष्ट्रातल्या आधुनिक मूल्याच्या संदर्भात जे जागरण करत आहे ते जागरण खऱ्या अर्थानं एक ऐतिहासिक स्वरूपाचं आहे. आणि हे ऐतिहासिक स्वरूपाचं जागरण होत असताना जे कुर्बान हुसेन यांनी आपल्या गजनफोरच्या अग्रलेखामध्ये जी मांडणी केलेली आहे, विचाराची मांडणी केलेली आहे, ती मांडणी अतिशय उपयुक्त आहे. मला या ठिकाणी आणखीन एक वक्तव्य असं करायचं आहे की माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा अशा 3 गोष्टीची गरज आहे असं सांगितलं जायचं. पण मी असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा आणि विचार या 4 मूलभूत गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आज त्याला जगायचं आहे. कारण जगण्याची रीत कशी असावी हे त्यानं ठरवायचं आहे आणि त्याला सद्सद्विवेक बुद्धीला जे काही चांगले विचार असतील त्या विचारानं मार्गक्रमण करायचं आहे. परंतु स्वार्थी माणसं आपला हेतू साध्य करण्याचा प्रत्येक काळामध्ये प्रयत्न करत असतात आणि तत्कालीन काळामध्ये असेही प्रयत्न होत राहतात. परंतु आपण त्याच्याकडे डोळे झाक करून या सगळ्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम ऐक्यासाठीची जी तळमळ कुर्बान हुसेन यांनी दाखवलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. ते असं म्हणतायत की तरुण पिढीनं काय केलं पाहिजे, तरुण पिढीनं दुहीपासून लांब राहिलं पाहिजे. आज महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीचा विचार करत असताना माझं तर असं मत आहे, महाराष्ट्रासारखं मार्गदर्शक राज्य आपल्या देशामध्ये अग्रक्रमानं आहे आणि ते असणारच आहे. महाराष्ट्रानं नेहमी दिशाच दिलेली आहे, सगळ्यांना दिशा दिलेली आहे. आता या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करत असताना जी तरुण पिढी आहे या तरुण पिढीनं कुर्बान हुसेन यांचा विचार तत्कालीन काळामध्ये घेतला होता, आजही आपल्याला घेण्याची गरज आहे. ही तरुण पिढी राष्ट्राची जळजळीत आशा आहे अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे आणि ते अतिशय वाखाणण्याजोगं असं मत आहे. कारण दुहीचा शाप गाडून टाकल्याशिवाय आपणाला हे राष्ट्र घडवता येणार नाही. हे हुतात्म्यांच्या विचारातून आपण पुढे केलं पाहिजे. काय हुतात्म्यांना फाशी दिली गेली आणि त्याच्यानंतर सोलापूरच्या इतिहासाची जी मांडणी आहे ती मांडणी फारशी झालेली नाही. 1942च्या चले जाव आंदोलनामध्ये तर सोलापूर जिल्ह्यात पूर्ण सगळीकडे पडसाद, बार्शी तर सुरुवातीपासून होतं, वळसंग होतं, मोहोळ होतं, करमाळा होतं, या सगळ्या भागामध्ये ही 1942ची चळवळ, अक्कलकोटच्या भागामध्ये असेल, या सगळ्या भागामध्ये 1942चं चले जाव आंदोलन पेटलेलं होतं. आणि या सोलापूर जिल्ह्यानं नेहमीच आपलं योगदान या सगळ्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. पुन्हा पुन्हा या सगळ्या बाबीचा उल्लेख करत असताना मला या ठिकाणी असं म्हणावं वाटतं की सोलापूरच्या हुतात्म्यांच्या संदर्भात जे लेखन झालेलं आहे त्या लेखनाला राष्ट्रीय चळवळीला जोडून अगोदर म्हणजे 1920 पासून ते 1942 पर्यंतचा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण ताळमेळ घातला पाहिजे, त्याची जोडणी केली पाहिजे, तरच विस्तृतपणे त्यांचा इतिहास आपल्याला मांडता येईल.